श्रोते हो, दर्शक हो, मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सायकलपटू माननीय श्री सुरेंद्र पिसे सर यांच्याशी. पिसे सर, पंढरपूर ते पंजाबमधील गुमान असा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास, हा विचार तुमच्या मनामध्ये जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा तुमच्या स्वतःच्या भावना काय होत्या, आणि ज्यावेळेस हा विचार तुम्ही कुटुंबियांना बोलून दाखवला तर त्यांची प्रतिक्रिया काय होती? आणि त्याचबरोबर असा एक प्रश्न आहे की पंढरपूर ते घुमान हा 2500 किलोमीटरचा प्रवास, जवळपास महिन्याभराचा प्रवास, मग या प्रवासासाठी तुम्ही तयारी काय केली होती, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. हां, पंढरपूर ते घुमान हा 2500 किलोमीटरचा प्रवास ज्यावेळेस माझ्या मनात आली की हा प्रवास आपल्याला खरंच झेपेल का. मनाची तर निश्चितता होती की आपण जायचं, आणि थोडासा दररोज व्यायाम योग प्राणायाम करत असल्यामुळे एक खात्री होती की आपण हा प्रवास पूर्ण करू शकतो. पण त्या वेगवेगळ्या अडचणी असतील, त्याच्यावर मात करता येईल का, कुटुंब काय म्हणेल, रस्त्यामधल्या अडचणी, आणि त्या विचार करत असताना तो पहिल्यांदा मी माझे मिसेस सविता सुरेंद्र पिसे, त्या ज्या की खर्डी हायस्कूलमध्ये सीताराम विद्यालय आहे, तिथं इंग्रजीच्या शिक्षिका आहेत खर्डीमध्ये MA BEd त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांना विचार बोलून दाखवल्यानंतर त्या पण म्हणजे योगा प्राणायाम करतात, महिलांकडून घेतात, आणि त्यांनासुद्धा आवड आहे खेळातली, म्हणजे आपले शरीर यष्टी चांगली राहावी त्यांना पण वाटत. त्यांना पहिल्यांदा बोलून दाखवल्यानंतर ते म्हणले, तुमची इच्छा जर असेल आणि तुमचा दृढ निश्चय असेल तर माझी काही अडचण नाही. सकारात्मक प्रतिक्रिया, म्हणजे माझी काही अडचण नाही. मुलांची प्रतिक्रिया काय होती? मला एक मुलगा एक मुलगी. मुलगा सुमित तो BE सिव्हिल झालेला आहे आणि UPSCची तयारी करतो आहे. मुलगी सुप्रज्ञा ती BHMS डॉक्टर आहे. बरं. आणि तिचं लग्न झालेलं आहे. बरोबर. जावाई नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व्हिसला आहेत. बरोबर. तिला एक सर्वज्ञा म्हणून नावाची नात आहे. मग या सगळ्यांची काय प्रतिक्रिया होती? ते सगळ्यांना दाखवल्यानंतर हे बघा, म्हणले पप्पा, तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर आमची काही अडचण नाही, फक्त तुमची इच्छा, तुमचे आता तुम्ही रिटायर झाला, तुम्ही वय वर्ष 62 आहे. 62 आहे. तर मग तुम्हाला जर तुमच्या मनाची खात्री असेल, तुम्हाला जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही करा, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. म्हणजे सगळ्यांनी सकारात्मक हे केलं. अशा पद्धतीनं करत असणार. आणि त्यात घरच्यांची तर हेच होती, म्हणजे लहान होती, पण थोडंसं ह्या पिरियडमध्ये आता जायचं ठरलं. आणि मी विशेष म्हणजे मी एक सांगतो, मी सायकल माझ्या 21 मे माझा वाढदिवस. बरोबर. मे ह्या वर्षातच 21 मेला मी सायकल खरेदी केली. यासाठीच खास सायकल खरेदी केली, आणि तेव्हापासून मी सायकलिंगचा सराव सुरू केला. सुरुवातीला पहिल्याच दिवशी मी पंढरपूर ते कोर्टी आपलं महादेवाचं मंदिर आहे तिथंपर्यंतचा प्रवास सुरुवात 7 म्हणजे 8-16 किलोमीटरचा प्रवास पहिल्या दिवशीचा केला. त्याच्यानंतर मग आत्मविश्वास वाढत गेला. कोर्टीचं सोनके केलं, सोनके असे या प्रवास चालू झाला. सकाळी 6च्या दरम्यान प्रॅक्टिस सुरू केली. प्रॅक्टिस करत असताना महूदला 2 वेळा गेलो. परत आमचे सूर्यकांतजी भिसे जे वारीचे प्रमुख आहेत ते तिथं वेळापूरला राहतात, तर वेळापूरला 2 वेळा मी जाऊन आलो. बरोबर. आणि एकदा खर्डीला जाऊन आलो सायकलीवरच. अशा पद्धतीने तयारी केली. आणि तयारी करत असताना 1 महिन्याचा कालावधी होता. तर त्यावेळेस तसं पाहिलं तर पंजाब म्हणजे थंड हवेचं ठिकाण, खूप आपल्यापेक्षा डबल थंडी म्हणली तरी चालेल. कारण का मी पतंजलीच्या माध्यमातून हरिद्वारला दरवर्षी आमच्या ज्या जिल्हा प्रमुखांची मीटिंग असते त्या मीटिंगला जात होत्या, त्यामुळे तिथल्या वातावरणाची मला जाणीव होती, म्हणजे किती हे असेल ते थंडी वगैरे. त्या पद्धतीने थंडीच्या संरक्षणासाठी तर कपडे घेतलेच होते.
बरोबर सायकलिंग करताना जे काही सुरक्षा बाळगावं लागतात, समजा तुम्हाला रात्रीचा प्रवास करत असेल तर तुमच्या हेल्मेट पाहिजे, एकतर हेल्मेट पाहिजेच, त्याला पुढची लाईट म्हणजे पुढे दिसण्यासाठी आणि टेल लाईट पाठीमागे आपण आहोत हे करण्यासाठी ती एक तयारी केली. सायकल त्या पद्धतीने म्हणजे तयारी केली, रिफ्लेक्टर लावले सायकलीला आणि एक रिफ्लेक्टर घेतला गळ्यात, म्हणजे बेल्ट, रिफ्लेक्टर बेल्ट, म्हणजे आपण आवडलं समोरच्यांना पण दिसणार, उशीर झाला तर समोरच्या लोकांना. कारण का जवळपास मला कल्पना दिली होती की जवळपास तुम्हाला दररोज 100+ सायकलिंग करावं लागेल. बरोबर. मग तो अंधार होणार, दिवस मावळणार, थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस लवकर मावळतो. त्यामुळे ही पण तयारी केली की म्हणजे रात्री आपल्याला करावं लागलं तर ती पण तयारी अशा पद्धतीने तयारी केली. जवळपास एक 500-600 किलोमीटरचं माझं सायकलिंग झालं, म्हणजे हे जाण्यापूर्वी. अशा पद्धतीने मी ह्या वारीची तयारी केली. आणि त्याच्याच बरोबर मुलांनी एक सांगितलं की पप्पा तुम्ही हे सायकलिंग करताय, तुम्हाला म्हणजे स्नायू आखडतील, स्नायू हे होतील, तर त्याच्यासाठी तुम्ही सप्लिमेंटरी घ्या. सप्लिमेंट जे असतं ते बरोबर घ्या. दररोज म्हणजे आहारामध्ये पण बदल केला, म्हणजे सप्लिमेंट फूड्स घेत झालं, जे प्रोटीनयुक्त जे प्रोटीनयुक्त ते पण बरोबर घेतले. शरीराला आवश्यक एक्झर्शनचं ते जास्त होणार. बरोबर. मग ते शरीराची म्हणजे शरीर तर तंदुरुस्त पाहिजे सायकलिंगसाठी, म्हणून ते सुद्धा अशा पद्धतीने प्रोटीनयुक्त सप्लिमेंट सुद्धा बरोबर घेतलं. खूप छान माहिती सांगितली. मुळात तर तुमचा दृढ निश्चय होता की पंढरपूर ते घुमान सायकल प्रवास करायचा, आणि त्यामध्येच तुमच्या कुटुंबियांनी सकारात्मक तुम्हाला प्रतिसाद दिला, त्यामुळे तुमचं आत्मबल अजून वाढलं. आणि जाताना काही घरच्यांनी टिप्स दिल्या, काही जावयाने दिल्या, काही मुलांनी टिप्स दिल्या, त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुखकर झाला आणि आज आपण हा संवाद साधतो. खूप छान माहिती दिली, धन्यवाद. आपल्या फिटनेस प्रवासाला गती देण्यासाठी आपण तयार आहात का? तर भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला. इथे मिळते प्रत्येक सायकलिस्टसाठी सर्वोत्तम क्वालिटीचे सायकलिंग मटेरियल, हाय परफॉर्मन्स हेल्मेट्स, कम्फर्टेबल ग्लोव्ज, लॉंग राईडसाठी टिकाऊ जर्सी, शॉर्ट सेट्स, मजबूत नी एल्बो गार्ड्स, नाईट रायडरसाठी ब्राईट LED लाईट्स आणि तुमच्या राईडला सुरक्षित बनवण्यासाठी प्रीमियम लॉक सिस्टीम्स. क्वालिटी, ब्रँड, व्हरायटी आणि परवडणारी किंमत एकाच ठिकाणी.